हॅलो, आज आपण उन्हाळ्यासाठी स्पेशल कैरीचं पन्ह करणार आहे। ते उन्हाळ्यामध्ये प्यायसाठी खूप चांगले असते शरीराला, त्यामुळे आपल्याला थंडावा मिळतो आणि खूप पौष्टिकही आहे। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। गूळ 1.5 कप, मीठ चवीपुरते, कैऱ्या तर लागणारच आहेत आणि थोडीशी वेलची पावडर। कैऱ्यांची दोन्ही देठ काढून घेतलेले आहेत आणि त्याचं मी आता साल काढून घेते। दोन्ही कैऱ्यांची साल काढणार आहे। काही जण तशाच कैऱ्या कुकरमध्ये लावतात, पण त्याला जो गर चिकटलेला असतो सालीला, तो काढायचा थोडासा व्याप होतो। त्यामुळे मी पन्ह करताना कधीही कैऱ्यांची सालं आधी काढूनच घेते। कैरी आता मी चिरून घेणार आहे, त्याचे पातळ स्लाइस करून घेणार आहे, कारण त्यामुळे ती पटकन शिजते। ही स्लाइस केलेली कैरी आहे, ती मी एका स्टीलच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून कुकरला 2 शिट्ट्या लावून घेणार आहे। कैरी बुडेपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि त्याला आता 2 शिट्ट्या देण्यासाठी ठेवलेलं आहे। कुकरमध्ये काढून पल्प गार करून घेतलेला आहे आणि तो एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केला आहे। त्याच्यात 1 कप गर, त्याच्या 1.5 पट गूळ, 1.5 बाउल गूळ। कैरीच्या आंबटपणावर गूळ आपण कमी जास्त करू शकतो, ते आपण चव घेऊन ठरवायचे। त्यामध्ये मीठ, थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आणि ते छान मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यायचे। काचेचा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तयार पल्प घालायचा आणि त्यामध्ये बर्फ घालायचा आणि पाणी घालून व्यवस्थित हलवून आपले पन्हे तयार झालेले आहे। हा जो तयार पल्प आहे तो आपण फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 महिने आरामात वापरू शकतो। फक्त त्यामध्ये ओला चमचा घालायचा नाही, म्हणजे ते खराब होत नाही। सगळ्यांनाच गोड पन्ह आवडतं असं काही नाही। ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी मी कच्च्या कैरीचे न उकडता सरबतही करणार आहे। त्यासाठी साहित्य बघूया। पुदिना 4-5 पाने, कोथिंबीर, मीठ, जिरे पावडर घेतलेली आहे, मिरे पावडर, काळे मीठ आणि कैरी तर लागणारच, आणि साखर। दोन्ही कैरींची देठं काढून घेतलीत आणि आपण आता त्याचा सालही व्यवस्थित काढून घेऊया। बारीक चिरलेली कैरी 1/4 कप मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि त्याच्याबरोबर त्यामध्ये पुदिन्याची 4-5 पाने आणि हिरवीगार कोथिंबीर पण घालून घ्यायचे। भाजलेली जिरे पावडर चिमूटभर घालून घ्यायची। त्याच्यानंतर त्यामध्ये मिरपूड घालायची, काळे मीठ घालणार आहे आणि त्याच्याबरोबर साधे मीठ थोडेसे घालायचे, म्हणजे दोन्ही प्रमाण व्यवस्थित होईल। अर्धा कप साखर घालायची आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। सुरुवातीला ते नुसतं फिरवायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं। एका जारमध्ये 4 ग्लास पाणी घेतलेले आहे, त्यात बर्फ घातलाय आणि त्यामध्ये आपण आता तयार केलेले जे प्युरी आहे ते आपण गाळण्याने व्यवस्थित गाळून घेणार आहे। ग्लासमध्ये बर्फ घेतलेला आहे आणि आपण जे तयार केलेलं सरबत आहे ते आपण ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे। पुदिन्याच्या पानाने आणि कैरीच्या स्लाइसनं गार्निशिंग करून घेतलेलं आहे। छान चटपटीत थंडगार सरबत तयार आहे।